नमस्कार मित्रांनो, मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज मी एक नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की तो हेल्थ इश्यूचा आहे. तर ह्या विषयावर संदर्भात बोलण्यासाठी मी आज मानपूरला एक आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांच्या घरी आलेलो आहे. आणि त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट वगैरे आलेले आहेत की त्यांना कोणता आजार झालेला आहे या बाबतीत मी माहिती देणार आहे. धन्यवाद. पुढे हा व्हिडिओ आपण पाहत राहा. धन्यवाद. एक 10-12 मिनिटाचा आहे. 10-12 मिनिटाचा. नमस्कार, मी जगताप साहेबांच्या घरी आलेलो आहे. तर आता त्या आमच्यासमोर व्हिडिओमध्ये दिसत आहेतच. आज त्यांची बघा जे त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांची प्रकृती आहे ही खूप सुधारलेली आहे. तर मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जगताप साहेब, आपलं संपूर्ण नाव काय? पंढरनाथ व्यंकट जगताप. ओके, धन्यवाद. तर सर, हा जो तुम्हाला एक आजार झाला होता त्याचं नाव काय एक्झॅक्ट आहे? GBS. ओके. मित्रांनो, हा GBS आजार जगताप साहेबांना झाला होता. साधारणतः हा आजार हा दुर्मिळ लोकांना होतो. बघायला गेलं तर हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती चुकून आपल्या स्वतःच्या मज्जातंतूवर हल्ला करते. त्याच्यामुळे हा आजार हा सर्रास क्वचित लोकांना होतो आणि तोच आजार आज हा जगताप साहेबांना झालेला आहे. तर याबाबत जगताप साहेब, याची लक्षणं तुम्हाला काय जाणवली गेली? माझ्यामध्ये जिबेसमुळं ही थोडं शरीर ही दोन्ही बाजू माझ्या डोळ्या झाल्या. ओके. हालचाल होत होती काय काय आणि मी नुसतं बघत होतो. ओके, तर धन्यवाद. तर हा आजार जेव्हा तुम्हाला झाला त्यावेळेला तुम्ही म्हणजे काय प्रोसिजर केलं? पहिली घरगुती उपाय केलात की डायरेक्ट हॉस्पिटलला ॲडमिट? घरगुती पहिलं. आता म्हणलं काय जास्त हे दुखत म्हणून म्हणजे आपलं चॅम्पियन तेलने थोडं मालिश करतो. ओके. पण ते चॅम्पियन तेलाने थोडं केल्यामुळं ते मालिश त्या रात्र जास्त झालं. ओके. आणि जास्त झाल्यामुळं मला उठता बी आहे ना बसता बी. मग ओके. आणि सर्वप्रथम त्यांना आज हा त्यांच्या ज्या राहत्या घरी जिथे ते त्यांच्या पायरीवर बसले होते तिथेच हा त्यांना अचानक ती लक्षणं जाणवलेली आहेत. म्हणजे सेम आजार जो आहे हा जो पॅरालिसिसला धरूनच आजार आहे, म्हणजे अर्धांग वायूसारखा हा आजार आहे. मित्रांनो, याची लक्षणं पाहिलं तर साधारणतः तुम्हाला पहिलं म्हणजे मुंग्या वगैरे ह्या गोष्टी आल्या असतील. हात जड वगैरे होण्याचे प्रकार. हालचाल काहीच व्हायना ओके. मला उठता बी आहे ना आणि बसता बी आहे. आणि तुम्हाला वाटलं असेल की हा अर्धांग वायू झालेला आहे मला, असं? मला तसं पहिले काय वाटलंच नाही आहे. म्हटलं आज दिवसभर आपण जास्त फिरलं त्याच्यामुळं हातपाय दुखला असलेलं म्हणून मला काही जाणवलं नाही आहे. असं झालं. मग इथून तुम्ही ॲडमिट सर कोणत्या हॉस्पिटलला? त्या रात्री आम्ही इथंच राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी मी आजूबाजूच्या लोकांना बोलून आमच्या कंपनीतली गोष्ट कंपनी आली. त्यांनी मला आजूबाजू लोकांनी बसून मला कोणती बसवलं. आणि कोणती बसल्यानंतर मग मी राठेसाहेबांना फोन केला. तर राठेसाहेबांनी प्रभू मॅडमला 9-5 घेऊन पाठवलं. पण ती 9-5 त्यांनी ती तब्येत बघितलं. त्यांनी परत राठेसाहेबांना फोन केला की 9-5 घ्यायच्या काय जायचीच नाही, त्यांना ती जास्त झालेलं आहे, त्यांना दवाखान्यात जावं लागलं. बरोबर. मग मी काय म्हणतो सर, आता तुम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये तुम्ही जेव्हा ॲडमिट झालात, मला वाटतं तुम्ही पहिलं कुठे? वाशी MG हॉस्पिटल. त्यानंतर तिला चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ओके. पण गावी मी मुलाला फोन केल्यानंतर मुलगा काय म्हणला की तुम्ही ह्याला आपलं आपण निपाणीला जाऊ. तिथलं हे करून लवकर या पुण्यात. परत पुण्यात आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथं CT स्कॅन केलं आणि तिथून 6 वाजता निपाणीला गेलो. ओके सर. म्हणजे तिथे काय फरक? निपाणीला काय सांगितण्यात आलं तुम्हाला? त्याने फक्त दोन्ही गुडघ्यावर 2 हातोड्या मारल्या आणि फक्त एक इंजेक्शन दिला. आणि ते म्हणलं तुम्हाला पॅरलेस नाही आहे. काय पॅरलेस नाही, ह्या आजाराचं दुसराच नवीन आजार आहे. ओके. असं त्यांनी सांगितलं. आणि तिथून त्यांनी परत आलो. म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्ही परत आलात. मग साधारणतः तिथून परत तुम्ही अजून कोणतं हॉस्पिटल काढलात? तिथून आलो आम्ही. आणि 2 दिवस, 1 दिवस घरी ठेवलं. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. अक्षय तृतीयाला आमच्या लोणाला एक दवाखाना आहे, हॉस्पिटल. ओके. तिथं आमचं बंधुराज चेक करायला गेलं. ते चेक केल्यानंतर त्या डॉक्टरने काय सांगितलं
की ह्या माणसाला इथं आमच्या काय जमणार हां. नाही, त्याला तुम्ही पुण्याला न्या. ओके. मग तिथून घरी आल्यावर परत मग मला पुण्याला जायची तयारी केली. पुण्याला गेल्यानंतर पहिला मी दीनानाथला गेलो, दीनानाथ हॉस्पिटल. तिथं गेलो, तिथं काही जागा हाऊसफुल आहे. ओके. मग तिथून भारतीय विद्यापीठला गेलो. हां. भारतीय विद्यापीठला गेल्यानंतर तिथं आम्हाला 7 वाजता आतमध्ये घेतलं. 7 वाजता त्यांनी आम्हाला वेटिंगवरती ठेवलं. आतमध्ये घेतलं हां. पण वेटिंगवरती ठेवलं. हॉस्पिटलला परिस्थितीच आहे सगळीकडे, हां. सगळीकडे पेशंट तिथं म्हणजे जागा बी झालीच नव्हत्या. मग त्यांनी वेटिंगवरती ठेवलं आणि वेटिंग ठेवलं तर आम्हाला फार 12-1 वाजता आतमध्ये घेतलं. ओके, धन्यवाद. म्हणजे तिथे तुमची तसं बघायला तर तुम्हाला लगेच निदान करता आलं नाहीये. नाही. हे लेट. 6 वाजता आम्हाला बेड हां, भेटला. म्हणजे सकाळी 6 वाजता बेड भेटला, म्हणजे बरेच वेळ त्याच्यामध्ये कालावधी हा लोटला गेला. बरोबर. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला का त्या म्हणजे डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये? ट्रीटमेंटमध्ये हां. फक्त ते सलाईन मारायचे हां. आणि ते 25 घालायची. इंजेक्शन 3 मारली. ओके. आता कुठल्या टायमात मारली काय माहिती, पण 3 इंजेक्शन त्यांनी दिली, पण त्यात मध्ये फरक काय जाणवला नाही. ते फक्त माणूसमध्ये हां. जिवंत राहावा हां. याच्यासाठी त्यांची ती हे होती, ओके. पॉलिसी होती. हां. काय पण त्यांनी काय फरक जाणवला नाही. जाणवलं. 20 दिवस 2023 हां. 11 हां. तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत, हां. 24 तारखेपर्यंत ओके. मी भारतीय विद्यापीठला आयशोमध्ये ॲडमिट ॲडमिट होतात. मीटिंग ठेवलं तर मला फार 12-1 वाजता आतमध्ये घेतलं. ओके, धन्यवाद. म्हणजे तिथे तुमची तसं बघायला तर तुम्हाला लगेच निदान करता आलं नाहीये. नाही. हे लेट. 6 वाजता आम्हाला बेड हां, भेटला. म्हणजे सकाळी 6 वाजता बेड भेटला, म्हणजे बरेच वेळ त्याच्यामध्ये कालावधी हा लोटला गेला. बरोबर. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला का त्या म्हणजे डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये? हां. फक्त ते सलाईन मारायचे हां. आणि ते 25 घालायची. इंजेक्शन 3 मारली. ओके. आता कुठल्या टायमात मारली काय माहिती, पण 3 इंजेक्शन त्यांनी दिली, पण त्यात मध्ये फरक काय जाणवला नाही. ते फक्त माणूसमध्ये हां. जिवंत राहावा हां. याच्यासाठी त्यांची ती हे होती, ओके. पॉलिसी होती. हां. काय पण त्यांनी काय फरक जाणवला नाही. जा- 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत, हां. 24 तारखेपर्यंत ओके. मी भारतीय विद्यापीठला आयशोमध्ये ॲडमिट. ॲडमिट होतात. मग तुम्हाला सर कुणी सांगितलं की ह्या माय लाईफस्टाईल कंपनीची प्रोडक्ट चांगली आहेत आणि ह्याच्यापासून तुम्हाला या आजारावर निदान होईल असं? या मायलाईफमध्ये मी पहिली काम करत होतो. हां. काम करता करता मायलाईफचा मला पहिला रिझल्ट आलेला होता ओके सर. आणि ते रिझल्ट आल्यामुळं हं. मग चांगलं झालो हां. पहिला. पहिलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये मला घरी नेलं हां. भावांनी आणि घरी नेलं तर डॉक्टर म्हणजे आता इथं काही त्यांचं हे होणार नाही, तिथं ह्याला 6 लाख रुपये बिल झालं हां. भारतीय विद्यापीठला. आणि डॉक्टर म्हणजे जावं तुम्ही घेऊन. घरी गेल्यानंतर या लोकांनी अशी सोडली. मग आमच्या गावातला एक साळुंके म्हणून डॉक्टर आहे, हां. त्याला विचारलं. ते काय म्हणला, ह्या माणसाला इलेक्ट्रिक थेरपी लागेल, ओके. इलेक्ट्रिक थेरपी लागेल आणि इलेक्ट्रिक थेरपी लागेल 20 मिनटं शॉट आणि 20 मिनटं व्यायाम. काय असं करून तो माणूस चांगला होईल. आणि त्याच्याबरोबर मी त्या डॉक्टरला आपले 95 बॉक्समध्ये होतं गावात, हां. हां. ते थोडं थोडं घेत होतं त्या काळात. हां. तर 95 थोडं त्या डॉक्टरने वाचलं. हां. तर त्या डॉक्टरने सांगितलं की हे तुमचे प्रोडक्ट एकदम भारी आहेत आणि हे तुम्हाला प्रोडक्ट चालतील. ओके. काय डॉक्टरने मग सांगितलं. साधारणतः तुम्ही सर कोणते कोणते प्रोडक्ट वापरलात? तर हे 95 वापरले, हां. काय न्यूट्रिलाइट वापरलं, प्रोटीन पावडर वापरलं, ओके. आपलं चॅम्पियन तेल वापरलं, नववेदना जेल ओढविणे, ओके. काय म्हणजे बरीच सारी प्रोडक्ट तुम्ही वापरलात. सगळं आपलं सोपुलिना गोल्ड आहे, ओके. लेडी डिटॉक्स आहे, हां. काय नववेदना आहे, हां. काय नेक्स्टिन आहे. हम्म. ही अशी प्रोडक्ट वापरली आणि प्रोडक्ट वापरून त्यातमध्ये माझा व्यायाम बी चालू होता, हम्म. आपली प्रोडक्ट बी होती आणि खाणं होतं. त्याच्यामुळं 1.5 वर्षामध्ये मी चांगला झालो, पूर्ण रिकवर झाला. रिकवर झालो. ओके. 1.5 वर्ष लागलं. काय 4 महिन्यामध्ये मी ह्या प्रोडक्टने आणि व्यायामाने त्याने 4 महिन्यामध्ये मी उभा राहील. ओके सर. ओके. ओके. पण धन्यवाद. मी 1.5 वर्ष झाले प्रोडक्ट खातो. खात आहे. 1.5 ते 2 वर्ष व्हायला झाले प्रोडक्ट खालो आहे आणि त्या प्रोडक्ट मला रिझल्ट चांगला मिळाला. नाही नाही, खूप चांगलं. धन्यवाद सर. तर बघा, आत्ता मी जगताप साहेबांना बरेच प्रश्न विचारले की हा आजार त्यांना इथून घरातून सुरू झाला आहे. घरातून काही त्यांची लक्षणं आलेली आहेत की त्यांना तीव्र वेदना झाली असतील, त्याच्यानंतर थोडी सुन्न झाली, पाय शरीर वगैरे पूर्ण म्हणजे मानेच्या खाली त्यांचा संपूर्ण भाग हा टोटल सुन्न पडत गेला आणि हळूहळू त्यांना ही लक्षणं ह्या आजाराची, जो GBS आजार आहे हा क्वचित दुर्मिळ आजार होतो आणि हा आजार त्यांना अचानक झाला आणि त्यांनी मुंबई
वाशी, कर्नाटक, पुणा म्हणजे असा हा संपूर्णतः डॉक्टरचा प्रवास करून सुद्धा त्यांना काही सर रिझल्ट आलेला नाही आहे. त्यांना काही कंपनीची प्रोडक्ट म्हणजे जे एलिमेंट्स ब्रँडची, माय लाईफस्टाईल कंपनीची एलिमेंट्स ब्रँड आणि ऑन ब्रँड या 2 ब्रँडची डॉक्टर साहेबांनी जी प्रोडक्ट्स आहेत, जे आमची सप्लिमेंट प्रोडक्ट्स आहेत की आजार होऊ नयेत म्हणून, तरी ही प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना खूप सारा जबरदस्त असा रिझल्ट साहेबांना आलेला आहे. आणि आज ते एकदम लहान मुलासारखे ते उड्या मारू शकतात, चालू शकतात, असं त्यांच्यामध्ये जो ग्रोथ झालेला आहे या प्रोडक्टमुळे. तर धन्यवाद साहेब, आज आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की अशी लक्षणं असणारा आजार आपल्याला आजूबाजूला किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाला झाला असेल तर नक्कीच संपर्क करा आणि माय लाईफस्टाईल कंपनीची जी प्रोडक्ट आहे ती वापरून सर आपण याच्यातून बरे होऊ शकता. हे आपण आज समोर रिझल्ट पाहिलेला आहे. तर मित्रांनो, पुढील अशा व्हिडिओसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.